ज्यावेळी तुम्ही आता करोडाच्या गाडीत बसला असाल पण ह्या गाडीत बसला काय अनुभव आला की मला आता ओळख देताना सांगावं लागतंय बैलगाडा मालकीन उर्मिला माणिकशेठ गायकवाडचा मी मालक बोलतोय भेटलोय म्हणून. मित्रांनो एका वाघिणीची इच्छा होती की इथं म्हणजे ह्या नादात आल्या आणि हिंद केसरी गाडा मालकीन व्हायचा आहे आणि आज मला वाटतं गुलालाच्या मानकरी झाल्या. पहिलंच मैदान हिंद केसरी आणि करार पण मला वाटतं महिन्यात करार केला आणि ते करून दाखवलं. नाही कसं आहे माहिती का हे करण्यासाठी ऍक्च्युली कसं मनातला संकोच काढला पाहिजे. प्रथमतः मी महिला आहे कसं करू काय करू हिने बिंदास्त केलं. मीला म्हटलं काय नाही बिंदास्त कर तुला जो आनंद घ्यायचा तो भरपूर घे काय टेन्शन नाही. समाज काय किंवा इतर गोष्टीचा काय कुठला अडथळा असला मी आहे म्हटलं सक्षम काय विषय नाही. तिनं ती बरोबर तेवढ्या गट्सनं ते क्लिअर केलं पार पाडलं. हिंदी केसरीपर्यंत पोहोचायचं एवढं सोपं नाही ते बी 2 महिन्याच्या आतमध्ये. आणि वैयक्तिक तिनं स्वतःच्या कराराचा विषय तिनं स्वतः हँडल केला. विलास भाऊंच्या संघ बोलून बाकीचं फायनल अजित शेठ संघ बोलून वगैरे मला फायनल टचअप तेवढं मला बोलली असाच करायचं चला चला तर चला म्हटलं. आणि आजचं सुद्धा इथं यायचं सगळं ओके व्यवस्थित नियोजन करायचं सगळं तिचं श्रेय आहे. आम्ही काय फक्त साईड ऍक्टर साईडला बरोबर आहे एवढंच. तुम्हाला नाद लावला म्हणायचं नाही बरोबर शेवटी कसं आहे आम्ही दोघं संघच आहे ना. नाद लागला नाही नाद असू नसो पण बॅकअप तर असणारच ना. तुम्हाला जास्त नाद नव्हता शेट पहिला. नाही शेतीचा नाद आहे म्हशी बैल शर्तीचा पण आहे. कारण कसं वाटायचं इथं एवढं दिवसभर उन्हात कुठं बसा म्हणून आज दिवसभर होतो पण काय वाटलं नाही का. तर पहिल्यांदा गटात पास झालो सेमीला आलो फायनलला आलो आता इथून पुढे वाटतं की चला जाऊया आपण का तर आपल्या गुलालातला बैल आहे म्हटलं द्यायला काय हरकत नाही. नवीन खरेदी लवकरच नवीन खरेदी झालेली आहे 5 तारखेला डिक्लेअर होईल. 5 तारखेला डिक्लेअर होईल ती. बरं आता नियोजन कसं केलं राजाचं दोघांना. मी बाबूशेठला फोन केलेला करार झाल्यानंतर लगेच केलेला आणि बाबूशेठ मला म्हणले होते की वडकीचं मैदान झाल्यानंतर आपण बघूया पण त्यांच्या काय डोक्यात आलं 4 दिवसात त्यांनी मला माघारी फोन केला की नाही काकी आपण हीच गाडी हाणायची आणि 27ला फायनल आहे आणि कुणाला बोलू नका. चला सिक्रेट ठेवला पहिरा. बरं आदत दुसरा झाल्यानंतर अनेक लोकांनी तुम्हाला प्रश्न विचारला असतं की आता पळतोय नाही पळतोय अर्जुन. म्हणले ते बरीच लोक की आदत वयात लय पळाय म्हणल्यावर दात लावल्यावर पळणार नाही काय नाही पण ती शेवटी आपल्या नशिबाची गोष्ट आहे. आणि अर्जुनच्या धमक आहे का तर आहेच तो पळणार का तर पळणारच. करारात कुणी मदत केली काय. करारात जगताप शेटणी अजित जगताप कारुंडेकर त्यांनी कराराची मदत केली आणि ह्या विजयाचं श्रेय मी माझे मिस्टर माणिक गायकवाड यांना देते. त्यांचा माझी भक्कम मला साथ आहे आणि माझे बंधू सुभाष शेठ पवार यांनी हे विजयाचे शिल्पकार आहेत. तुम्हाला पहिल्यापासून नादी का नाद राखतात. नाद रक्तातच आहे पण आताच शर्यतीची बंदी उठून 3 वर्ष झाली आणि आमचा नाद आता 1.5 वर्ष जुना आहे. त्यामुळं पण एक तुमचं स्वप्न होतं की राहायचं म्हणजे राहायचं काय पण करून. स्वप्न होतं म्हणजे हिंद केसरी गाडा मालकीन व्हायचं. मला इथं नवरात्रीत आरतीला बोलवलेलं शिवागिरी महाराजांच्या तिथं दुर्गा मातेच्या आरतीला बोलवलं मी शिवागिरी महाराजांच्या चरणी पाया पडताना म्हणलंच काही नाही मला हिंद केसरी गाडा मालकीन व्हायचंय दुसरं काही नाही. त्यानंतर वर्षात करार झाला पण 1 महिन्यातच अर्जुन करारात आला आणि आज अर्जुनमुळे मी क्षण अनुभवते. आज शेट ज्यावेळेस तुम्ही ह्या नादात उतरताय म्हणजे उतरत होता अनेक लोकांनी म्हणजे तुम्ही आता लाखातनं करोडातनं कमवत असाल पण हे इथं काय कमवलं तुम्ही. नाही इथं तर मी मग सांगितल्यासारखं की मला आता ओळख देताना सांगावं लागतंय बैलगाडा मालकीन उर्मिला माणिकशेठ गायकवाडचा मी मालक बोलतोय भेटलोय म्हणून. कसं आहे पुऱ्या महाराष्ट्रभर म्हणा किंवा इतर सगळीकडे पब्लिसिटी झाली आणि तुमचा पैसा वगैरे कोण मोजा येतोय कोण बघा येतोय. इथे जी 4 लोक भेटतात आज तुमची आमची भेट झाली किंवा इतर भरपूर दिवसभर हिला मला वाटतंय कितीतरी लोक येऊन भेटून गेली की बाबा ताई आम्हाला फोटो काढायचे आहेत किंवा ताई काकी आम्हाला बैला संघ फोटो काढायचे आहेत किंवा हे तुम्हाला पैशानं किंवा हिनं विकत घेता येत नाही. आणि हा जो आनंद आणि समाधान आहे हे पैशानं होत नसते. बरं आता ज्यावेळी तुम्ही आता करोडाच्या गाडीत बसला असाल पण ह्या गाडीत बसला काय अनुभव आला. सगळ्यात भारी अनुभव होता. माझी इच्छा होती ज्या दिवशी गुलाल घेईन त्या दिवशी छकडीत पाय ठेवून उभा राहीन आणि फोटो काढायचे. एक स्वप्न होतं आणि रात्री तुम्हाला दुगदग वाटत असेल होती धगधग होती. पळायचंय पहिलंच मैदान आहे यायचंय बघायचं आता कसं होतंय. आता पुढच्या वर्षी अजून थोडं इझिली जाईल का तर बघितलं इथला माहोल क्राऊड कसं आहे. राजाबद्दल काय सांगताल. पहिली राजा 1 नंबरच. राजासारखा म्हणजे मला म्हणायचंय तो 1 पाय टेकवत नाही तरी 3 पायावर मालकासाठी जीव तोडून पळतोय. मला बऱ्याच लोकांनी ज्यांना पैरा कळाला ते मला म्हणलं ते 1 नंबरच करणार मग राजाची ना अर्जुनची गाडी आहे तर पण राजाचा पळपळ आहे. तास जर मधनं लागला असतं समजा तुमच्या डोक्यात नंबर फिक्स होता आमचा
एक नंबर फिक्स होता तसं. फरक पडला साईडचा तास बाजूला फरक पडतोय ना शेवटी एवढ्या काही लोक पब्लिक आहेत क्राऊड राहतोय गाडीला शेवटी जनावर आहे ते आपण माणूस बावरतोय ते तर शेवटी मुकच जनावर आहे थोडं. चला मित्रांनो सेवागिरी चरणी आणि बाळूमामा चरणी विनंती करतो ताईंना या वर्षी गुलालाचा मानकरी झालाय परंतु पुढच्या वर्षी 100% हिंद केसरी मानकरी करावा. धन्यवाद.